भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तरी आज मस्त आंब्याचे मोदक घेऊन आले तुमच्यासाठी. आंबा मोदक हे खायला खूप छान लागतो. हा रसाळ बघा आंबा मोदक, भरपूर असं सारण भरलेलं. ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि गरमागरम खायचं, खूप छान लागतं. तर आंब्याचा पल्प घालू त्याच्यामध्ये आणि आता घालायचं आहे थोडंसं खंगाळून पाणी आणि ह्याच्यामध्ये जायफळ पावडर, सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालूया. ह्या मसाल्यामुळे टेस्ट छान येतो. पाऊण वाटी गूळ घेतलेला येते. तर 1 वाटी खोबऱ्याच्या चवीसाठी पाऊण वाटी गूळ वापरला आहे. जर गोड तुम्ही कमी खात असाल तर कमी घ्यायचा आहे. कसं आहे, गोड असेल ना मोदक तर तो चवीला छान लागतो. आता गूळ ह्यातला विरघळला आहे, त्याच्यामध्ये घालू चव आणि ते देखील आता शिजवून घ्यायचं आहे या रसामध्ये. म्हणजे त्यातला जो जे अंश असतो पूर्ण ह्या चवामध्ये उतरते आणि मग आंब्याची चव त्याला छान येते. आणि आता हे तयार झालेलं आहे सारण आपलं मस्त. आणि आता हे सारण काय करायचं, आपण ताटामध्ये काढून घ्यायचं. गार झालं की मग मोदकामध्ये भरायचं. नाही तर काय होतं, गरम असेल ना तर मोदक फुटतात. गरम गरम भरायचं नाही आहे. तर ताटामध्ये काढून थोडंसं गार करून घ्यायचं. इकडं आता उकड काढूपर्यंत ना हे गार होतं आणि मग आपण ते मोदक बनवायला घ्यायचे आहेत. आणि आता त्याच्यामध्ये हे देखील तसंच केलेलं आहे. अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी पल्प घेतलेला आहे. तूप अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ. आता हे चांगलं उकळून घ्यायचं आहे. हे उकळलं आहे त्याच्यामध्ये घालूया तांदळाचं पीठ 1 वाटी. जेवढं आपलं पीठ असेल ना तितकंच पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, जास्त नाही घ्यायचं. जे तुमचा 1 वाटी जर तांदळाचं पीठ असेल ना तर 1 वाटीच त्याला पाणी किंवा आंब्याचा गर दोन्ही मिळून 1च वाटी घ्यायचे आहे. ते वाटीने घसकटून घेऊ, म्हणजे हाताला तुम्हाला चटके बसणार नाहीत आणि मग पीठ एकदम छान असं मळलं जातं. आता हाताने मळून घेऊ राहिलेलं व्यवस्थित. आणि थोडंसं हाताला तूप किंवा पाण्यासात घ्यायचं आणि मळून घ्यायचं चांगलं. आणि गरम गरम असतानाच ह्याच्या पारी करायचं, नाही तर येत नाही तर मोदक. आता हे जेवढे पातळ होतील तेवढ्या पातळ या पाऱ्या करायच्या, म्हणजे मोदक आहे ना पटकन शिजला होतो आणि चवीला लागतो तो. जाड झालं ना मग तो मोदक आहे ना असं चिरा पडल्यासारखा होतात. आणि आता भरपूर असं ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. सारणाशिवाय काही मोदक बरोबर वाटत नाही आहे, म्हणून भरपूर असं भरून घ्यायचं आहे. आणि ओरिजिनल कलर किती छान आलेला आहे पहा आंब्याचा. आता हे छान असं तोंड बंद करून घ्यायचं आहे. दुसरा देखील असाच बनवून तुम्हाला दाखवणार आहे. आणि पटापट होतं, फार वेळ लागत नाही. तांदळाचे मोदक बनवायला 10 ते 15 मिनटं लागतात फक्त. आणि मग कुठलंही तांदळाचं पीठ घ्या, काही हरकत नाही. आता हे फक्त इंद्रायणी घ्यायचं नाही, कारण का तर ते चिकट असतं, म्हणून ते इंद्रायणी घ्यायचं नाही. मग जास्त चिकट असलं तर मोदक पारी करायला त्रास होतो. आता हे काय करायचं, असं परत पारी करून घ्यायची आहे. चुन्या असं व्यवस्थित पडल्या गेल्या ना तर मोदक आपला छान आकार देतो. आणि आता ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर सारण भरून घेऊया. आता आंब्याचा सीझन जातो, आता पुढच्या वर्षीच आपल्याला खायला मिळणार. मग असे वेगवेगळे पदार्थ करून खायचे. आता इडली पात्राला तूप लावून हे मोदक असे ठेवून घ्यायचे. आणि आता इडली पात्रात 20 मिनटं ते वाफवून घ्यायचे. आता 20 मिनटं झालेले आहेत. मस्त गरमागरम हे मोदक तयार झालेले आहे. काढून घेऊ डिशमध्ये. आणि आता हे तूप घालून खाण्यासाठी गरमागरम मोदक तयार आहेत. आणि तुम्हाला फोडून हे दाखवते, रसाळ मोदक तयार होतो. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी. तोपर्यंत धन्यवाद.